हॅलो नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत अम्ब्रेला स्लीव्स कसे शिवायचे. डबल लेअरच्या अम्ब्रेला स्लीव्स आपण शिवणार आहोत. तर बघूया चला याच्यासाठी सगळ्यात पहिले काय करायचे. तर आपली जी फिटिंगची जी मार्किंग आहे ती पहिले आपण करून घेऊया. आता हे 40 इंचाचं चेस्टचं मापाचं अप्पर बॉडी पार्ट आहे. हा अम्ब्रेला ड्रेस आहे. याचा जो वरचा भाग आहे तो आपला पूर्ण बनवून झालेला आहे. तर त्याचा जो वरचा जो पीस असतो ब्लाऊजचा तो बघा आपला 10 इंचावर मार्किंग येते आणि जी मार्जिन आहे ती 2 इंच मी पुढे दिलेली आहे. तर आपल्याला सगळ्यात पहिले मागच्या साईडनं मोजायचं आहे. बघा मागचा मुंड्याचा आपण माप घेतोय, फ्रंटचा नाही. मागचा मुंडा आपण मोजून घेऊया. तर हा आपला सगळा मिळून 11 इंच येतोय. तर आपल्याला जे घडी करायची ते बरोबर 11 इंचमध्ये गोल आला पाहिजे. तर बघा मी तुम्हाला पेपरवर सेंटीमीटरने दाखवते, पण तुम्हाला कपड्यावर इंचावर कटिंग करायची आहे. हे बघा असं आपण मला आता 5 इंचाचे स्लीव्स हवे होते म्हणून मी 6 इंचावर 6 ने 7 इंचावर मी मार्किंग करते. हे बघा मी सेंटीमीटरवर दाखवते, तुम्ही इंचावर करा, डायरेक्ट कपड्यावर करा. हे बघा अशा पद्धतीने आपण हा गोल कट करून घेऊया आणि जो मध्ये जो पॉईंट दिला आहे ना त्या पॉईंटने आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर तुम्हाला कागद नीट दिसावा म्हणून बघा मी त्याच्या बाजूने मार्किंग करून घेते. हे मी सगळं तुम्हाला सेंटीमीटरने दाखवले, तुम्ही इंचाने कटिंग करा. हा आपला मधला पॉईंट आहे. हे बघा मी 2.5 इंचावर खड्डा देते, 3 इंचावर आणि इकडनं 1.5 इंच म्हणजे 3 आणि 1.5चा मी असा खड्डा बनवलेला आहे. कारण आपण जे 11 इंच जे मुंडा मोजला आहे तो बघा तिनाने बघा चौथा भाग करायचा आहे. 12 इंच होतो आहे म्हणून मी 3 इंचाचा खड्डा दिलेला आहे. 3 चौक 12 होतं आहे. बघा आपला बरोबर 12 इंचावर आलेला आहे गोल, म्हणून आपण 3चा खड्डा दिलेला आहे 3 इंचाचा. तुमचा जेवढ्याचा मुंड्याचा माप असेल ना त्याचा चौथा भाग करा आणि तेवढंच इंच खाली उतरा. मेन पॉईंटपासून जो तुमचा मध्य आलेला असेल त्याच्यापासून तुम्ही तेवढ्या इंचावर खाली घ्यायचं आहे. बघा बरोबर माझा 11.5-12 इंच येतं आहे. अशा पद्धतीने मी 2 कटिंग करून घेतलेले आहेत. एक मी 6 इंचाचा कटिंग केलं आहे, 6 ते 7 इंचाचा, आणि एक मी 10 इंचावर, अशी 2 पद्धतीने मी कटिंग केलेलं आहे. बघा 10.5चा चौथा 2.5 येत होता तर मी 3च घडी मारली आहे. हे स्लीव्स अशा पद्धतीने मी कपड्यावर कट करून घेतलेले आहे. कपडा चौकोन आथरायचा आणि त्याच्यावर कट करायचं आहे. तर एक मोठी स्लीव्स आणि त्याच्यावर आता छोटी स्लीव्स ठेवायचे. जसं आपण अम्ब्रेलाची कटिंग करतो मध्यभागी जो मिडल असतो तिथंच आपण तिचा कमरेचा आकार देतो, पण स्लीव्ससाठी हातासाठी असं नाही करायचं आहे. हाताला जो मेन पॉईंट येतो त्याच्या खाली आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. मध्यभागी मुंड्याचा आकार द्यायचा नाही आहे. मध्यभागी मुंड्याचा आकार दिल्याने आपला हात हे जास्ती वर खाली होतील. खालच्या बाजूने हात जेव्हा आपण जोडू तेव्हा खाली कपडा जास्त आणि वरती कपडा कमी असा होतो. तुम्ही ह्या पद्धतीने कटिंग करा. ह्या पद्धतीने एकदम व्यवस्थित अम्ब्रेला हात शिवले जातात. आपण एकावर एक पहिले दोन्ही स्लीव्स ठेवून घेऊया, त्यांना जॉईंट मारूया आणि मग ड्रेसला लावायला सुरुवात करूया. मिडलपासून लावायला सुरुवात करा. तुम्हाला जर पूर्ण अम्ब्रेलाची कटिंग बघायची असेल तर मला नक्की कमेंट्स करा, मी तुम्हाला पूर्ण अम्ब्रेलाची कटिंग दाखवेल. हा एक आपण साडीपासून बनवलेला अम्ब्रेला ड्रेस आहे. ब्रॉसोची साडी आहे आणि त्याच्यावर आपण अम्ब्रेला ड्रेस बनवलेला आहे. त्याला डबल फ्लेअरचे हात बनवलेले आहेत. सध्या हे स्लीव्स खूप ट्रेंडिंगमध्ये चालले असल्यामुळे मी म्हटलं तुम्हाला हे पॅटर्न कसे बनवायचे ते दाखवूया. खूप सोपं, अतिशय सोपं असं आहे. दिसायला फक्त कठीण असलं तरी हे खूप सोपी पद्धत आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने हे स्लीव्स शिवता येतात. बघा आपण एकावर एक ठेवून पहिले आपण त्यांना जॉईंट मारून घेऊया. अशा पद्धतीने आपले हात शिवून झालेले आहेत.
दोन्ही आपण बनवून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने आपले दोन्ही साईडच्या हातात आपले लावून होत आहेत. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्हाला काही जर प्रश्न पडले असतील तर नक्की विचारा. हे बघा, असे ठेवून आपल्याला आता फक्त फिटिंग मारायचे. आपले हे पूर्ण आपले हात तयार झालेले आहेत.